हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय 4, ओवी क्रमांक 25. प्राणी देह सोडून जाती, परी वासनात्मक शरीरे उरती. तेणे पुनरावृत्ती भोगिती, वासना उरलिया. श्री समर्थ सांगतात की आपण देह सोडून जातो, परंतु आयुष्य जगताना आपण अनेक उपभोगांच्या इच्छा, कामना, वासना निर्माण केलेल्या असतात. त्या एका जन्मात उपभोगून संपवणे शक्य नसते. मग त्याची कारणे काहीही असू शकतात. योग्य संधी नसते, आर्थिक दुर्भिक्ष असते, देहाची क्षमता नसते, अपेक्षित सहकार्य मिळत नाही, बुद्धी कमी पडते, ठाम विचार होत नाहीत, आध्यात्मिक बंधने आडवी येतात. त्याचवेळी त्यापेक्षा जास्त आकर्षक अन्य उपभोगाची नामी संधी समोर आलेली असते आणि आपला मोर्चा तिकडे वळतो. इत्यादी अशी विविध कारणे उद्भवतात आणि आपल्यात निर्माण झालेल्या इच्छा, वासना, कामना त्या आयुष्यात देह सोडताना अपुऱ्या राहिलेल्या असतात. अशा अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, कामना, वासना मन, बुद्धी, स्मृती ही अंतस इंद्रिये घट्ट पकडून ठेवतात आणि देह सोडताना जीवात्म्याला चिकटतात. देह सोडताना जीव अंशात्म्यासह देहाबाहेर होतो. त्यावेळी अपुऱ्या इच्छा, कामना, वासना यांनी लपेटलेले मन, बुद्धी, स्मृती त्या जीवात्म्याबरोबर अंशात्म्याला लटकून देहाबाहेर होतात. यामुळेच श्री समर्थांनी येथे प्राणी देह सोडून जाती असे म्हटले आहे. देह त्याग करती असे म्हटले नाही, कारण उपभोग अतृप्त असल्यामुळे प्राणी देह त्याग करायला तयार नसतो. त्याला देह हवा असतो. तथापि जर उपभोग शिल्लक नसतील, तो समाधानी आणि तृप्त असेल तर तो देह त्याग करेल. कारण आता देहाची गरज नाही. आपल्याला स्वमुक्कामी योगधामी परत जायचे आहे. तेथे देहाची आवश्यकता नाही. किंवा जर सायुज्य मुक्ती प्राप्त झालेली असेल तर आपण आपल्या मर्जीने देह धारण करतो. येथे आपल्याला पाहिजे तितका कालावधी वास्तव्य करतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा देह त्याग करतो. कारण येथे संचिताचा प्रश्न नसतो. देह कोणत्याही मर्यादित कारणाने धारण केलेला नसतो. तो आपल्याला पाहिजे तितका टिकवता येतो. महाअवतारी बाबाजींनी गेली कित्येक वर्ष देह टिकवला आहे. आपण पाहतो, ऐकतो, वाचतो की काही लोक सहजच 150 वर्षापर्यंत जगतात. अशांचे संचित संपलेले असते. ते मुक्त झालेले असतात. तथापि त्यांना अहेतुकपणे, निरागसपणे जगायची इच्छा असते. यामुळे त्यांचा देह मृत होत नाही. तो ते सहजच आपोआप टिकवून असतात. परंतु बहुतांशी जणांना अज्ञानामुळे त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झालेली आहे याचा पत्ता नसतो. संचित नसल्यामुळे अत्यंत भाबडेपणाने साक्षी राहून ते जीवनाचा आनंद घेत असतात. त्यांच्याही नकळत देहधारणेचा हेतू साध्य होत असतो. परंतु येथे सर्वसाधारणपणे तसे नसते. देहाची जगायची क्षमता संपली, तो जीर्ण, शीर्ण, क्षीण झाला तरी त्या देहाच्या माध्यमामधून आयुष्य जगताना निर्माण केलेले उपभोग तसेच अतृप्त अवस्थेत असतात. ते तृप्त करण्याची तीव्र लालसा असते. त्यासाठी देह हवा असतो. त्याचा त्याग करवत नाही. केवळ त्याची जगायची क्षमता संपुष्टात आल्यामुळे पुन्हा नवीन देह धारण करणे या ईर्षेने तो सोडावा लागतो. पुनर्जन्मासाठी हेच कारण पुरे होते.
श्री समर्थ सांगतात की अशा या अतृप्त इच्छा, कामना, वासना यासाठी आपल्याला पुन्हा देह धारण करून येथे जन्म घ्यावा लागतो. श्री समर्थ सांगतात की इतकेच नव्हे तर अशा प्रकारे एकदा धडा गिरवला तरीही आपल्यात काहीही सुधारणा होत नाही. या अतृप्त उपभोगांची प्रत्येक जन्मी आपल्याकडून पुनरावृत्ती होते आणि आपण जन्म मृत्यू या दुष्ट चक्रात कायम करता अडकतो. हरिओम.